हां 3119. धन्यवाद. मंत्री महोदय. माननीय सभापती महोदय छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, मी ते उत्तर वाचलंय. मला फक्त त्यांना एवढंच सांगायचं, तेव्हा जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब आणि दीपक केसरकर साहेब जे होते, त्यांना ह्या संस्थेने पार्ले पंचम सोसायटीच्या लोकांनी 22 जून 2024 रोजी मुंबई महापालिकेमध्ये केसरकर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आत्ता त्याची कॉपी माझ्याकडे नाही, पण त्याची बातमी व्हिडिओ आहे. पायाचं त्यांनी निवेदन दिलेली माणसं जी आहेत ती आज गुरुपौर्णिमेत बाहेर गेलेली आहेत. तर मी उद्या मंत्र्यांच्या दालनामध्ये आणून त्या निवेदनाची त्यांच्याकडे एन्डोर्समेंट आहे ती दाखवू शकतील. त्याच्यात मग ते हां तर त्यांनी निवेदन दिलेलं आहे, जे म्हटलेलं आहे की निवेदन आलेलंच नाही आहे, तसं नाही आहे. आलेलं आहे मंत्री महोदय. तुम्ही नवीन आमदार आहेत ते, तर त्याचे तुमच्याकडे जे उत्तर असेल तर प्रश्न काय विचारायचं, एकदमच उत्तर देतो ना. बरं, आलं नाही म्हटलं ती माझा तर पुढचा प्रश्न आहे 50% घरं राखीव ठेवा म्हणून. तर त्याच्यावर तुम्ही काय म्हटलं ते निवेदनच आलं नाही, त्यामुळे पुढचा प्रश्न येत नाही. तर निवेदन आलेलं आहे ते 28 मी तुमच्यासमोर सादर करतो, माणसंच सादर करतो. महोदया, सन्माननीय सदस्य मिलिंदजी नार्वेकर साहेबांच्या प्रश्नाला बरोबर उत्तर विभागाने दिलेलं आहे. आमच्या दप्तरी विभागाच्या अशा पद्धतीचं कुठलंही निवेदन प्राप्त असल्याची नोंद नाही. तथापि सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य सांगतात ती गोष्ट सत्य मानून त्यांनी जर निवेदनाची प्रत माझ्याकडे दिली तर त्या निवेदनावरती निश्चितपणाने ते तपासून घेतलं जाईल. नंबर 1 आणि नंबर 2, जर त्यांना पुढचा प्रश्न विचारायचा नसेल तर मी विस्तृत उत्तर अगोदरच देतो, किंवा तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारा पुढचा. मागे चित्रातही नाही प्रश्न विचारायचा आहे. सभापती महोदय, मुंबईत नवीन इमारतीमध्ये मराठी माणसांसाठी 50% आरक्षण ठेवण्याचा प्रस्ताव चांगला आहे, परंतु भाषेनुसार अशी विभागणी करणे योग्य आहे का, हाही माझा एक प्रश्न आहे. आणि त्याला जोडून एक प्रश्न आहे की उद्धवजी ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला नव्या इमारतीत मराठी भाषिकांसाठी अशा काही सदनिका ठेवण्यात आल्या होत्या का राखीव, किंवा याबाबत काही प्रस्ताव करण्यात आला होता का? धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदया, सन्माननीय सदस्य चित्राताई यांनी जो प्रश्न उपस्थित केला की तत्कालीन मुख्यमंत्री 2019 ते 2022 महाविकास आघाडी सरकारचे जे होते माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचं 50% मराठी माणसांसाठी घर आरक्षण करण्याचं कुठलंही धोरण स्वीकारण्यात आलेलं नव्हतं. सन्माननीय विरोधी पक्षनेते. सभापती महोदय, बेसिक मान्य मिलिंद नार्वेकरांचा हा जो प्रश्न आहे, तुम्ही 50% आरक्षण ठेवा नका ठेवू, आणि आता मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारचा उल्लेख केला. त्या सरकारमध्ये मला वाटतं शंभूराजे मंत्री होते. आणि मुद्दा असा आहे की आता ठिकठिकाणी अशा पद्धतीनं नवीन स्कीम होत असताना मराठी माणसांना घरं नाकारले जातात. कारण शेवटी ह्या स्कीम असतात महानगरपालिकेकडून परवानगी घेऊन, याच्यात जो कोणीही व्यक्ती ही खरेदी करू शकतो. असं असताना मराठी म्हणून त्याला अशा पद्धतीनं फ्लॅट्स सदनिका दिल्या जात नाही. बेसिक मुद्दा तो आहे. आणि जर अशा पद्धतीनं मराठी म्हणून कोणाला सदनिका नाकारल्यास त्या बिल्डरवर, त्या विकासकावर आपण काही कारवाई करणार का? सन्माननीय सभापती महोदया, अशा पद्धतीनं मराठी माणसाला मुंबईमध्ये, मुंबई उपनगरामध्ये एवढंच नाही तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कुणालाही घरं नाकारण्याचा अधिकार महाराष्ट्रामध्ये नाही. महायुतीचं सरकार अशा पद्धतीनं जर कुठला बिल्डर, अमुक एक व्यक्ती ही मराठी आहे म्हणून त्याला जर घर नाकारत असेल आणि तशी जर तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली तर अशा बिल्डरवर महायुतीचं सरकार कठोर कारवाई करेल. सन्माननीय